मोर्शी तालुका अन्न पुरवठा विभागात असलेल्या मुजोरीने नागरिक त्रस्त झाले असून राशन कार्डवरील नाव कमी करणे, राशन कार्डवर नाव चढविणे अशा कामांसाठी देखील नागरिकांना 6 महिने कार्यालयात पायपीट करावी लागते आहे। अशातच कार्यालयातील कर्मचारी नागरिकांशी उद्धटपणे बोलत असल्यानं नागरिक कार्यालयात जाण्यासाठी देखील धजावत नसल्याचा आरोप मोर्शी शहरातील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे यांनी केला आहे। 1 वर्षापासून लोकांचे राशन कार्ड बंद आहे, कोणाचे नाव चढवायचे आहे, नाव कमी करायचे आहे, पण इथले कर्मचारी इतके मुजर आहे, आपण सांगा एक आणि ते करतात दोन। इकडे या तुम्ही, आणा कॅमेरा इकडे। हे कर्मचारी आहेत, हे कर्मचारी आहे एक, याला म्हटलं मी काय काय राशन कार्डाचं सिस्टम चेक कर, सिस्टम ओके नाही, तुम्हाला समजत नाही, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा। हां हे दुसरा कर्मचारी आहे। हां साहेब हटा तुम्ही। हे 2 कर्मचारी आहे, यांना आपण सांगा एक आणि ते करतात 2। आणि गेल्या 1 वर्षापासून मोर्शीचे जे राशनधारक आहे यांना खूप त्रास होत आहे। पाहून घ्या तुम्ही, सगळे लोक 1 वर्षापूर्वी येत आहे। आणि ही दुसरी या इकडे या। हे इथं जे कर्मचारी आहेत ते नेहमीच हजर नसतात। बाहेर गेलो, कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो, असे नेहमीच लोकांना कारणे सांगून लोकांना नेहमी त्रास द्यायचं कारण या मोर्शी शहरातील अन्न पुरवठा विभागामध्ये होत आहे। आणि इथं आपल्या मोर्शी तालुक्याच्या तालुका अन्न पुरवठा अधिकारी आहेत नाही, आणि म्हणजे बरेच दिवसांचा जागा रिक्त आहे। आणि कोणतरी देशमुख साहेब नावाचे व्यक्ती आहेत, ते पण सुद्धा इथं हजर नाहीत। आणि नेहमीच आम्ही लोकांना विचारतो पण लोक बोलत नाहीत। आणि बरेचदा कर्मचारी लोकांना त्रास देत आहे। तालुक्यातील 5000 राशन कार्ड NPH मध्ये गेले असून या बाबीकडे कुणाचेही लक्ष नसल्याने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे दिसते आहे। या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा कृष्णा वाघमारे यांनी दिला। जनमत लाईव्ह न्यूजसाठी मोर्शीमधून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।